नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, इथं उंची मी 15 घेतलेली आहे आणि इथून इकडं 15 घेतलेलं आहे. दोन्ही पार्ट मी एकत्रच तयार करून घेणार आहे. बॅकचा आणि पार्टचा मी सुंदर अशी वन पीस तुम्हाला डिझाईन आज दाखवणार आहे. रेग्युलर साडीपासून कसा वन पीस बनवायचा. बघा, इथं मुंडा 6 घेतलेला आहे, शोल्डर 6 घेतलेले आहे. लगेच पाठीमागच्या बाजूचा सुद्धा असा मुंडा मी ड्रॉ करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं आपल्याला गळा, पाठीमागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मी इथं 9 घेतलेले शिवून आपला 8.5 तयार होणार. जी आपली रेग्युलर डेली यूजची साडी असते ना, त्या साडीपासून आपल्याला सुंदर असा वन पीस शिवायचा आहे, तो पण फ्रिलचा. अगदी सुंदर असा दिसणार आहे. इथं गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे, पुढचा गळा 6 घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघा, इथून पुढच्या मुंड्याला 1ला आकार देऊन घ्यायचा आहे, सॉरी पाऊंडला, आणि बॅकला मुंड्याला एक घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर हे असं व्यवस्थित कटिंग करून घेते. बघा, इथे थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं आपल्याला प्रिन्सेस कट, पुढचा पार्ट प्रिन्सेस कट तयार करायचा आहे. बघा, इथे 3.5 इंचावरती एक मी टिक मार्क केलेले आहे. खालच्या साईडने मी 1 इंच सोडून घेते. इथून 3.5 इंचावरती एक टिक मार्क करायचे आहे. आपला टक्स पॉईंट 10 वरती येणार आहे. 10 वरती मी टिक मार्क करून अशी ह्या 1 इंचापर्यंतच मी अशी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे, बघू शकता. आणि असा थोडासा असा तिरका आकार मी देऊन घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. असा आकार बघा. इथं माझा थोडासा उजेड पडल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. इथून इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा, याची 1 इंचावरती मी अगोदर लाईन मारून घेते. इथून इकडं 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून इथं 2.5 इंच मी कट करताना चुकून कमी कट केलं. ते कसं वाढवायचं ते नंतर मी तुम्हाला दाखवते शिवताना, किंवा मी कसं वाढवलं ते नंतर दाखवते. बघा, असं 2.5 इंचावरती असं आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. तशीच खाली स्ट्रेट परत लाईन ओढून घ्यायची आणि ह्या टोकापासून ही तिरकं टोक, आणि इथं 2.5 इंच, तिकडं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे इकडच्या साईडला. बघा, इथं असं गळ्याला असा आकार थोडंसं मी देऊन घेतलेला आहे, बघू शकता. इथं आपला चॉक आणि ते सेम झालेलं आहे, माझ्या लक्षात आलेलं नाही आहे, त्यामुळे थोडंसं डार्क झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. हा असा आपला आकार आहे. अशी तिरकी लाईन पाहिजे असेल तर तुम्ही मारूनसुद्धा घेऊ शकता, पण बघा, मी असाच आकार देऊन घेणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे मी टक्स 2.5 इंचाचं घेतलं आहे, कारण टक्स 2.5 इंचाचं घेतल्यामुळं अगदी कटोरीसारखा छान असा टक्स पफ तयार होतो आणि फिटिंगला छाती जास्त असल्यामुळे बसतोसुद्धा, म्हणून मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. छाती कमी असेल तर कमीसुद्धा घेते मी, पण इथं मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. बघा, जसं आहे तसं मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकताय. जसा शेप दिला आहे ना, अगदी त्या शेपमध्ये करायचं आहे. आता अशा ड्रेसचा ना, डेली यूजच्या साड्यांच्या ड्रेसचा खूप ट्रेंड सुरू आहे. अगदी वन पीस 40ल्या 30ल्या बायकासुद्धा घालतात. इतक्या खूप सुंदर असा वन पीस तयार होतो या ड्रेसचा. दिसायलासुद्धा खूप सुंदर असं दिसतंय, बघू शकताय तुम्ही. बघा, आपला गळा खूप सुंदर असा आपला गळा झालेला आहे. हा आपला पुढचा गळा येणार आहे. हे आपले प्रिन्सेस कट आहे. इथं बघा, मी वाढवणे असं लिहिते, तर ते कसं वाढवायचं तुम्हाला मी थोडक्यात दाखवते, बघू शकता. हे असं पॉईंट आहेत ना आपलं, हे 2 असे तुकडे ठेवून 1/2 इंच मार्जिन पकडत आपल्याला असं वाढवून घ्यायचं आहे. बघा, इथं मी मटका गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर असा आपला मटका गळा तयार होतो आहे. तुम्हाला इथं आणखीन डीप हवा असेल तर तुम्ही डीप घेऊ शकताय, पण मला इतकाच डीप योग्य वाटतो आहे, मी तसंच करून घेतलेला आहे. जसा आहे तसा कटिंग करून घेतला, बघू शकताय तुम्ही. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला. मेन फॅब्रिक व्यवस्थित पसरून घ्यायचं
हे आपल्या साडीतला पदर आहे. हा डबल फोल्ड करून मी घेतलेला आहे. फोल्डकडच्या बाजूला बरोबर पाठीतला भाग गळ्याकडची बाजू ठेवायची आणि जसं आहे तसं अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा पकडत सगळ्या बाजूने व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. ह्याचा फ्रिलचा मी वन पीस बनवणार आहे. तर ती फ्रिल कशी जॉईन करायची, कुठल्या फ्रिलला पिको करायचा, 3 फ्रिलमध्ये आपला सुंदर फ्रॉक असा तयार होणार आहे. ह्याला मी 3 फ्रिल टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. उलट्या भागावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. हा आपला बॅक पार्ट झाला. आता इथं आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे. बघा पुढं प्लेन असल्यामुळं खोकलूक पट्टी इथला नाही आहे, त्यामुळं बंद बाजूला आपल्याला प्रिन्सेसचा एक साईडचा भाग ठेवून घ्यायचा आहे. बघा आणि इथं दुसऱ्या भागाला जेवढा वाढवायचा आहे तेवढा ऑलरेडी मी ह्या कपड्यातच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला परत अस्तरसारखं इथं जोड द्यायची गरज नाही आहे. म्हणून इथं बघा थोडासा भाग कमी पडतो, तो मी एक्स्ट्रा इथं असा वाढवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, हा वाढवलेला भाग आहे. आता आपल्याला फक्त अस्तरला भाग तो वाढवून घ्यायचा आहे. तो मी शिवताना वाढवून कसा घ्यायचा ते दाखवणार आहे. बघा हाफ पार्ट ठेवून बरोबर एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवत आपल्याला हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. हे आपलं पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. बघा बाही इथं आपल्याला अशी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. बाहीची रुंदी 11.5 आहे. बाहीची उंची आपल्याला किती खालच्या बाजूने 10 इंचावरती मी ठेवून घेतलेली आहे. आपली पप बाही म्हणजे फुगा बाहीमध्ये थोडीशी वेगळी बाही येणार आहे. तर बघा वरती इथं तुम्ही किती इंच तुम्हाला आवडीनुसार 4 इंच 5 इंच तुम्ही वाढवू शकता. बघा मी इथं 5 इंच वरच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे. जशी रेग्युलर बाही कटिंग करतो तशी करून घ्यायची आहे. इथं फक्त मुंड्यातून खाली आपल्याला 3.5 इंच कमी करायचे. अशी तिरकी लाईन एक मारून घ्यायची आहे. ह्या तिरक्या लाईनचा बरोबर असा मध्य सेंटर करायचा आहे आणि मध्यातून अर्धा इंच वरच्या साईडला आणि अर्धा इंच खालच्या साईडला घेऊन आपल्याला मागचा पुढचा आकार द्यायचा आहे. बघा इथं थोडासा असा आणि इथून खाली बघा असं थोडासा असा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा डार्क केल्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल. बघा आता इथून बरोबर मध्य सेंटर केलेलं आहे. बघा हा याचा बरोबर मध्य सेंटर करायचा. इथं परत असं एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून परत असं आपल्याला शेप देऊन असा बरोबर ह्याला हे करायचं. बघा इथं थोडंसं एक्स्ट्रा होतं आहे, तर थोडंसं मी इथं कमी करते. बघा असा शेप देऊन घेतलेला आहे. इथं आपला जितका दंड घेर आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं शिलाईसाठी आणि जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. फुगाच बाही आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते. बघा असा आकार देऊन मी कट करून घेतलेली आहे. तर ही बाही आहे अशी व्यवस्थित ठेवायची आहे. बघा इथं मी ब्लाऊज पीसाचा जो भाग आहे साडीतला त्याचा मी इथं वापर करून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, ही बाही आपली डबल फोल्ड करून ठेवायची. बाहीची जी बॅकची बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवून घ्यायची आणि जसा आहे तसा पॅटर्न फक्त अर्धा इंच मार्जिन जादा पकडत संपूर्ण ब्लाऊजचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा इथं थोडं दिसत नाही पण पुढचा भाग कट करताना तुम्हाला थोडंसं व्यवस्थित डिटेल दिसेल. बघू शकताय तुम्ही. नेहमी कपडा घडी घालताना मी उलट्या बाजूनचीच वर ठेवते आणि तसाच कटिंग करते. परत इथं दुसरी बाही मी काढून घेणार आहे कारण कपडा आपला खूप शॉर्टेज असल्यामुळे मला असं करावं लागले. कारण घेर मी भरपूर घेर घेतलेला आहे. घेर घेताना अगदीच कंजूशी केलेले भरपूर घेर घेतलेले कारण ह्या साड्या जास्त फुगत नाहीत, त्यामुळं भरपूर घेरचेच हे ड्रेस खूप छान दिसतात. बघा आपल्या दोन्ही बाही व्यवस्थित अशा कटिंग करून झालेला आहे. हा आपला जादाचा कपडा मी साईडला ठेवून घेतलेला आहे. आता घेर मी कशी कट करून ऑलरेडी घेतले ते दाखवते. बघा ही अगदी सगळ्यात छोटी पट्टी आहे. घेर जवळजवळ मी 4-4.5 मीटर घेर मी ठेवलेला आहे. बघू शकताय तुम्ही, अंदाज आला असेल घेर किती घेतलेला आहे. बघा ही खालची फ्रिलची उंची किती आहे, 10ची आपली खालची फ्रिलची उंची आहे. आता मधल्या 2
पट्ट्या बघू शकताय तुम्ही. ह्या आपल्या अशा मधल्या 2 पट्ट्या आहेत. ह्याचासुद्धा घेर भरपूर आलेला आहे. छोट्या छोट्या बारीक प्लेट्स पाडून आपल्याला फ्रिलची बाही करायची आहे. तर बघा, तुमचा जितका घेर असेल ना त्याचं 3 टप्प्यात विभागणी करायची आणि एक्स्ट्रा 1 इंच मार्जिन ठेवायचं आहे. उंची तुमची किती घेरायची असेल तेवढी ठेवून अगदी व्यवस्थित असं आपल्याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. पूर्ण खालच्या घेराचं वरचा भाग आहे तसा रेग्युलर कटिंग करून घ्यायचा आहे. बघायचा स्टिचिंगचा भाग मी पुढच्या